ऐतिहासिक सिंदखेड राजा शहराचा विस्तार आणि लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी शहराला विद्युत पुरवठा करणारे 33 केव्ही उपकेंद्र मात्र निर्मितीपासून जैसे थे स्थितीत आहेत। महावितरणच्या देखभालीचा आणि दुरुस्तीचा अभाव असल्यामुळे या उपकेंद्राची जुनी यंत्रणा आता पूर्णपणे खिळखिळी झाली आहे। परिणामी ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना दिवसभरात अनेक वेळा तांत्रिक बिघाडांमुळे खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत असून शहरवासी तीव्र संताप व्यक्त करतायत। अंतर्गत वायरिंग आणि मोडकळीस आलेले पोल यामुळे शहरात अपघाताची टांगती तलवार आहे। त्यातच रस्त्यांच्या नूतनीकरणामुळे उंची वाढल्याने लोंबकळणाऱ्या वीज तारा जमिनीच्या अधिक जवळ आल्या असून मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही। या उपकेंद्रांवर केवळ शहराचाच नव्हे तर ग्रामीण भागातील बामखेडे, सावंगी, टेकाळे यांसारख्या दुर्गम भागांपर्यंत पसरलेल्या सुमारे 53 किलोमीटर लांबीच्या कृषी लाईनचा अवाढव्य भार आहे। शहरात येणारा फीडर एकच असल्याने गावाच्या कोणत्याही एका कोपऱ्यात बिघाड झाल्यास खबरदारी म्हणून संपूर्ण सिंदखेड राजा शहराचा वीज पुरवठा तासनतास खंडित करावा लागतो। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बामखेड शिवारात नवीन उपकेंद्र उभारणे आणि शहरासाठी 2 स्वतंत्र फीडरची तातडीने व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे झाले आहे। नवीन उपकेंद्र झाल्यास भार विभागाला जाईल आणि एका भागातील बिघाडामुळे संपूर्ण गावाला अंधारात राहावं लागणार नाही। त्यामुळे महावितरणने या समस्येची गंभीर दखल घेऊन नवीन सबस्टेशनची निर्मिती करावी अशी आग्रही मागणी आता जनतेकडून केली जात आहे। सिंदखेड राजा येथून गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।